शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। चालू असणारं कठोपनिषदामध्ये असणारी दुसरी वल्ली, दुसऱ्या मल्लीच्या अनुषंगाने असणारे मंत्र हे सगळे जे आहे 8, 9, 10, 11, 12 पर्यंत हे सगळे जे काय आहे हे नचिकेताची असणारी स्तुती अथवा ज्याच्यामध्ये ब्रह्म काय आहे हे जाणण्याची इच्छा निर्माण झालेला जिज्ञासू। जिज्ञासा झाली की काय आहे वास्तविक ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, अशा प्रकारे ज्याच्यामध्ये ते जाणण्याची इच्छा, शरीराच्या आतमध्ये काय आहे हे जाणण्याची इच्छा ज्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे असा जो जिज्ञासू तो अत्यंत दुर्लभ सांगितला। ही जी बुद्धी आहे अशा प्रकारची आत्मानात्म विवेचनम सांगितलं शास्त्रात। आत्मा आणि अनात्माचं विवेचन करणारी जी बुद्धी आहे हे प्राप्त होण्यासाठी बहुसुकृताची जोडी, अनंत कोटी जन्मामध्ये जे सुकृत पुण्य जा असेल तर त्याचाच अशा प्रकारे शास्त्राचं अध्ययन, वेदांताचं असणारं अध्ययन अथवा उपनिषद श्रवण करण्याची बुद्धी, त्या अनुषंगाने श्रवण मनन निधिध्यासना, नुसतं श्रवण नाही तर त्यानंतर मनन सुद्धा, परंतु हे सगळं योग्य त्याला अलग अलग ज्याचं फलित त्याचे पुण्य संचय निर्माण होतो त्याला निश्चितपणे म्हणून आचार्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भाष्य लिहून झाल्यानंतर सगळीकडे गीता, उपनिषद, प्रकरण, ग्रंथ, ब्रह्मसूत्र आदी सर्व भाष्य लिहिल्यानंतर आचार्यांनी तिथे विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला की या सगळ्याचं सार काय तर विवेक चूडामणीमध्ये संपूर्ण शास्त्राचं असणारं सार। विवेक म्हणजे ज्ञान, चूडा म्हणजे अत्यंत प्रकाशमान, ज्ञानामध्ये असणारं अत्यंत प्रकाशमान म्हणजे ज्याच्यामध्ये ओतप्रोत ज्ञान भरलेलं आहे असा असणारा तो ग्रंथ विवेक चूडामणी। त्याच्यामध्ये आचार्यांनी सगळी जी प्रक्रिया आहे वेदांताची ती तेवढ्या एकाच ग्रंथात, जसं भगवंतांनी गीतेमध्ये संपूर्ण शास्त्राचं सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन, संपूर्ण उपनिषदादी शास्त्राचं सगळं काय सारभूत काय तर भगवद्गीता। माऊलींनी काय केलं, संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्याचं सारभूत काय तर हरिपाठ। सारा थोडक्यात सगळा जो अर्थ आहे सांगण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केला तसं आचार्यांनी या ठिकाणी संपूर्ण शास्त्राचं सार, वेदांताची असणारी परिपूर्ण का असणारी प्रक्रिया कशा प्रकारे गेलं पाहिजे शास्त्र म्हणजे त्याला शिष्य आणि गुरु प्रश्नोत्तरात्मक असणारा अतिशय सुंदर असणारा ग्रंथ विवेक चूडामणी। त्याच्यामध्ये आचार्यांनी सगळ्यात पहिलं गुरुनमन झाल्यानंतर आशीर्वादादी मंगलाचरण झाल्यानंतर आचार्यांनी सर्वात पहिला श्लोक जो लिहिला तो कुठला लिहिला तर दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः। या तीन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आचार्य म्हणतात अत्यंत दुर्लभ आहेत। दुर्लभम त्रयमय एतत् कधी प्राप्त होतात तर दैव अनुग्रह, देवाची आपल्या ज्या वेळेस कृपा होते त्याच वेळेस आपल्याला या तीन गोष्टी प्राप्त होतात। दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम
दैवाची असणारी कृपा, देवाची असणारी कृपा, आपलं पुण्य संचित ज्यावेळेस वर्धन होतं त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टी प्राप्त होतात. त्या 3 गोष्टी कोणत्या आचार्य सांगतात? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय. एक पहिलं म्हणजे मनुष्य शरीर, जे आता आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे. हे मनुष्य शरीर. मग मनुष्य म्हणजे मननात मनुष्य इति स्वभावजम शास्त्र म्हणतो. जो मननशील आहे, चिंतन करतो, काय करायचं काय करायचं नाही, विवेक करतो, तो मनुष्य. मग मनुष्य शरीर नुसतं प्राप्त होऊन चालणार आहे का आता? तर नाही. मग आचार्य म्हणतात मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, चिंतन करून काय केलं पाहिजे त्याने? मुमुक्षुत्व म्हणजे काय? परमेश्वर जाणण्याची इच्छा. मोक्तुम इच्छा मुमुक्षा, शास्त्रीय शब्द. की मोक्षाची इच्छा ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, मोक्षाची म्हणजे परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा ज्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, असा असणारा साधक तो मुमुक्षू. आणि तिसरे, या दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची जीवनामध्ये, महापुरुष संश्रय. काल आपण पाहिल्याप्रमाणे सद्गुरूंचा असणारा कृपा आशीर्वाद, योग्य सद्गुरू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा असणारे सद्गुरू त्या ठिकाणी प्राप्त होणं, हे सगळं कसं आहे? हे दुर्लभ आहे. आणि परमेश्वराची आपल्यावर कृपा असेल तरच ह्या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. हे मनुष्य शरीर, परमेश्वर जाणण्याची इच्छा, आणि तिसरं श्रेष्ठ अशा सद्गुरूंचा असणारा सहवास. आणि मग अशा प्रकारे म्हणून याकरता म्हणून या ठिकाणी म्हणून अत्यंत दुर्लभ नचिकेताची का स्तुती करतात की अशा प्रकारचं ज्ञान वयाच्या 7व्या वर्षी त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्ञान तुला प्राप्त होतंय. हे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून त्या ठिकाणी हे सगळं देऊन सुद्धा सगळे म्हणतात तुला हे देतो, ते देतो, अमुक देतो, तमुक देतो. परंतु नचिकेत, आपली जी बुद्धी आहे व्यवसायात्मिका, त्याच्यामधनं काय? काही नाही. जी इकडं तिकडे काही झाला ढळला नाही. मला तेच सांगा की ज्याचं ज्ञान झाल्यानंतर संपूर्ण जगताचं ज्ञान होतं, अशी जी वस्तू आहे या जगतामध्ये, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती ती. ज्याचं ज्ञान झाल्यानंतर या जगतामधल्या संपूर्ण वस्तूंचं ज्ञान होतं, अशी जी एकच वस्तू आहे ती एकच आहे. स एकः अस्मान् लोकात् प्रेत्य, तो एकच आहे. तीच वस्तू मला तुम्ही सांगा. अगदी बरोबर ज्याला म्हणतो अचूक प्रश्न या ठिकाणी केला. आणि म्हणून त्याच्या प्रसन्नतेसाठी म्हणून यमराजांना सुद्धा योग्य शिष्य आला की गुरुला पण काय होतो? आनंद होतो. आपण जे दिलंय ते कुठेतरी फलित होईल. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम सांगितलं. स्वाध्याय आणि प्रवचन जे आहे हे देणं सुद्धा आहे, ते ऋषींहून सांगितलं. आता जे सगळं असं एक प्रत्येक आता हे आहे आलेला काय? पितृपक्ष. आता काय पितृऋण जे आहे त्याच्या अनुषंगाने त्याचं उत्तरदायित्व उतरण्याकरिता म्हणून आपण आता हे जे सगळ्या प्रक्रिया आहे, श्राद्धादी, हे 15 दिवस त्यांच्यासाठी पितरांसाठीच ठेवलेले पितृपक्ष. एक पक्ष ठेवलाय. पक्ष पूर्ण 15 दिवस, भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत असणारे सगळे 15 दिवस कोणासाठी? हे फक्त पितरांसाठीच शास्त्राने ठेवलं. त्याच्यामध्ये बाकी काही नाही. आपले जे पितर आहेत ह्या पितरांना त्या ठिकाणी त्यांची असणारी कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, त्या अनुषंगाने या ठिकाणी हा पितृपक्ष आपण सगळे करत असतो. श्रद्धया, श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धया क्रियते इति श्राद्धः. श्रद्धायुक्त अंतःकरणाने मनामध्ये जी क्रिया आपण करतो त्याला आपण या ठिकाणी श्राद्ध असं म्हणतो. आणि म्हणजे काय? आणि म्हणून श्राद्ध का गरजेचं आहे? श्रद्धायुक्त अंतःकरणानेच आहे. मनामध्ये श्रद्धा पाहिजे. आणि अशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपले जे पितर आहेत त्या पितरांना आपण त्या ठिकाणी काय करतो? तर्पणादी. अर्जुनाचा प्रश्न तेच आहे. लुप्त पिंडोदक क्रिया. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला जो प्रश्न विचारला आहे, हा याच अनुषंगाने
श्राद्ध आणि पितृपक्षाच्या अनुषंगानेच प्रश्न आहे की ही पिंडाला उदक देण्याची क्रिया, पाणी देण्याची क्रिया जर लुप्त झाली तर काय होतील? ह्या सगळे आमचे जे पितर आहेत ते जे पितृलोकामध्ये राहत आहेत ते सगळेच्या सगळे काय होतील? तिथून भ्रष्ट होतील. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी असणारं तीळ असतील, तांदूळ असेल, जल असेल, हे सगळं आपण त्या ठिकाणी त्या असणाऱ्या पिंडावर अर्पण करतो. तीळ स्नेहाचं प्रतीक म्हणून तीळ, स्नेह, जवळीक आपण म्हणतो. स्नेह पाहिजे त्याच्याशी, नुसतं कोरडं नाही पाहिजे. स्नेह, तांदूळ, कर्तव्यता केलंच पाहिजे मला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद होता कामा नये. अशा अनुषंगाने स्नेहाने, आपुलकीने केलंच पाहिजे. या अनुषंगाने म्हणून काळे तीळ, तांदूळ, अक्षता आणि काय करतो? पाणी, जल, पवित्रता, त्या ठिकाणी भक्ती त्यांच्याप्रती असणारी, त्या तिन्हीचं असणारं एकत्रीकरण म्हणजे श्राद्ध. आणि त्याने काय होणार आहे? ते संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि त्या आशीर्वादाने काय होणार आहे? आपलं जीवन आहे त्यांच्या आशीर्वादाने सहज सुखमय म्हणणार आहे. याकरता हे करणं आहे, त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही, करणंच आहे. देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम शास्त्र म्हणतं. देवकार्य जी काही आहेत, पितृकार्य जी काही आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रमाद होता कामा नये, केलीच पाहिजे. नाहीतर मग मला असं झालं, तसं झालं, मी असं करतो, काही प्रमादच नाही, केलंच पाहिजे. शास्त्राने तसं त्या ठिकाणी निर्देशच दिला. देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. देवकार्य आणि पितृकार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद होता कामा नये. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यांची असणारी कृतज्ञता, त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता, त्यांच्या कृपेने आम्हाला हे सगळं प्राप्त झालं आहे, म्हणून त्यांची असणारी कृतज्ञता म्हणजे श्राद्ध. म्हणून श्रद्धया क्रियते इति श्राद्धा. श्रद्धापूर्व अंतःकरणाने आपल्या पूर्वजांचं स्मरण, त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता ज्याच्यातून आपण व्यक्त करतो, तो मास म्हणजे पितृपक्ष. आणि त्याच्यासाठी 15 दिवस शास्त्राने बाजूला काढले. 1-2 नाही, प्रत्येकासाठी कमी दिवस आहेत, परंतु याच्यासाठी 15 दिवस आहेत काढलेले. वर्षातले 15 दिवस फक्त त्याच्यासाठीच या ठिकाणी दिलेले आहेत. असो, आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय, तर अशा प्रकारे देहाव्यतिरिक्त आत्मा, त्याचा असणारं अस्तित्व जाणण्याची इच्छा कोणाला झाली? नचिकेताला झाली. म्हणजे अशा प्रकारच्या अत्यंत हे दुर्लभ ज्ञान या ठिकाणी प्राप्त करण्याची इच्छा झाली. म्हणून त्याचे पुन्हा पुन्हा या ठिकाणी यमराज काय करतात? स्तुती करतात. आणि म्हणून या ठिकाणी 10व्या मंत्राच्या द्वारे सुद्धा त्याची असणारी स्तुती मागच्या पाठामधून पाहिली. आज असणारा 11वा मंत्र काय म्हणतात? 11व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा तीच स्तुती या ठिकाणी काय म्हणतात? कामस्याप्तिं जगत प्रतिष्ठां क्रतोरानंदमवस्य पारं स्तोमं हुदुर्गायं प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्यान् धीरो नचिकेतोत्यस्राक्षी. हे काय म्हणतात? त्या ठिकाणी यमराज पुन्हा नचिकेताला म्हणतात, हे नचिकेता काय, तू अत्यंत बुद्धिमान होऊन अलग लक्ष, तू कसा आहे? अत्यंत बुद्धिमान आहेस, कारण तुला हे सगळे प्रलोभनं मी दिली, परंतु ही संपूर्ण प्रलोभनं घेऊन सुद्धा तू काय झाला? विचलित झाला नाही. आता आपल्याला कोणी काय द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे लगेच मन आपलं घेऊ का नको, मनामध्ये चलबिचल तयार होते. पण इथे हा किती सगळं देतो म्हणले, सगळी भूमी देतो तुला, तुझा विचलित झाला याला नाही. आणि म्हणून काय, तू अत्यंत बुद्धिवान होऊन भोगाची संपूर्ण जी आहेस ती संपूर्ण कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये तू काय झाला? विचलित झाला नाही. त्यानंतर जगत प्रतिष्ठा, यज्ञफळाची अनंतत्वा, अभयाचे मर्यादा, अनिमादी ऐश्वर्य गती, त्याचप्रमाणे प्रतिष्ठा आदी सर्व गोष्टीसुद्धा पाहूनसुद्धा तू काय सगळं मी तुला दाखवलं, पण तू ह्या संपूर्ण गोष्टी तुला मी देत असताना सुद्धा तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची विचलता प्राप्त झाली नाही. आणि काय केलं? धैर्यपूर्वक तू सर्व गोष्टींचा, त्या ज्या ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या, धृत्या धीरो नचिकेतोत्यस्राक्षी, ही अत्यंत धीरतापूर्वक
कॉन्फिडन्सली, धीरतापूर्वक म्हणजे की नकोच अशा प्रकारे मनामध्ये विचारपूर्वक की नकोच, हे आलं तर काय हे दुःखच आहे. आपण एखादा मित्र तसा असतो आपल्यामध्ये, अनेक मित्रांमध्ये तो काही ना काहीतरी प्रश्न, काही ना काहीतरी उलटं सुलटं सारखं करतच असतो. मग काय करतो आपण, कुठे जायचं विचार असेल बाहेर तर आपण काय करतो, आपण अगदी कटाक्षानं त्याला काय करतो, टाळायचा प्रयत्न करतो. नकोच, हा आला तर काहीतरी उपद्व्याप बाहेर करणारच, ही जशी मनाची वृत्ती निर्माण होऊन त्याचा आपण त्याग करतो, त्याप्रमाणेच या ठिकाणी नचिकेताने पण काय केलं, तशीच असणारी नचिकेताची वृत्ती की नकोच. तुम्ही कितीही जरी म्हणत असाल की याने असं होणार आहे, त्याने तसं होणार आहे, तरी सुद्धा मला या कोणत्याच गोष्टी ज्या आहेत, या कोणत्याही गोष्टी मला या ठिकाणी नकोच. म्हणून त्याचा असणारा त्याग आणि त्या त्यागाची असणारी स्तुती यमराज या मंत्राच्या द्वारे करतात. पवाचार्यांचं भाष्य, आचार्य म्हणतात, त्वं तू काय, त्वं तू कामस्याप्तिं समाप्तिं अत्रैव हि सर्वे कामाः परिसमाप्ताः जगतः साध्यात्मभूतादिदेवादेः प्रतिष्ठाम् आश्रयं सर्वात्मकत्वात् क्रतोः उपासनायाः फलं हिरण्यगर्भं पदम् अन्यन्तम् अत्यन्तम् अभयस्य च पारं निष्ठां. की अशा प्रकारे यमाने नचिकेताची पुन्हा प्रशंसा केली. पुन्हा आता या सगळ्या मंत्राच्या द्वारे पुन्हा नचिकेताची असणारी प्रशंसाच आहे. आणि म्हणून यमाने नचिकेताची पुन्हा काय केली, प्रशंसा केली. सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे जे हिरण्यगर्भस्थान, सर्वात श्रेष्ठ म्हणजे ब्रह्मपद. हिरण्यगर्भ म्हणजे त्या ठिकाणी असणारं ब्रह्मपद, सर्वात शेवट चालू ब्रह्मलोक. त्या ठिकाणी त्या सकाशात जेवढं काय आहे आपलं पुण्याच्या अनुषंगाने जे सप्तलोक आहे, त्या सप्तलोकाचा असणारा सर्वात श्रेष्ठ लोक कोणता, ब्रह्मलोक. मग हे सगळे जे काय आहे इथं तर मोक्षाला प्राप्त झाले नाही, तर मग पुढे त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन थांबतात. आणि मग कल्पांते ब्रह्मा सकाशात मुक्ती, ही ब्रह्माबरोबर कल्पाच्या अंती त्यांना मोक्ष प्राप्त होता. आणि म्हणून अशा प्रकारचा तो सर्वश्रेष्ठ लोक, म्हणून सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे जे हिरण्यगर्भस्थान तेच ब्रह्मलोक, त्याविषयी ज्याला वैराग्य त्या ब्रह्मलोकाबद्दल सुद्धा इह मूत्र फलभोग विराग सांगितलं. वैराग्याची व्याख्या केली. ह्य अमूत्र फलभोग विराग, ह्या म्हणजे या लोकीचे, अमूत्र म्हणजे स्वर्गादी लोकाचे जे भोग आहे त्या भोगांबद्दल ज्याच्या मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण झालेला आहे, तसं तीव्र वैराग्य याचं कोणाचं, नचिकेताचं, की नको ब्रह्मलोकापर्यंत, ब्रह्मादि पिपीलिकापर्यंतम सांगितलं शास्त्राने. ब्रह्मादि म्हणजे ब्रह्मलोकापासून, पिपीलिका म्हणजे मुंगीपासून तर ब्रह्मलोकापर्यंत सगळ्यामध्ये उदासीन भावना त्याची निर्माण होणे. आणि म्हणून अशा प्रकारे असा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे जे हिरण्यगर्भस्थान, त्याविषयी ज्याला वैराग्य प्राप्त झाला आहे, म्हणजे ब्रह्मलोकाबद्दल सुद्धा या नचिकेताच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त झाले, तोच खरा ब्रह्मविद्येचा अधिकारी. आणि म्हणजे अशा प्रकारे तीव्र वैराग्य मनामध्ये ज्याच्या निर्माण झालेला आहे. म्हणून सांग एकांते सुखवाप्स्यताम परतरचेतस समाधीयताम. एकांतवासामध्ये शास्त्राचं श्रवण मनन करण्यासाठी त्यांनी गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनुषंगाने त्याला काय, तीव्र वैराग्य पाहिजे मनामध्ये, कुठल्या गोष्टीची अपेक्षा तिथं नाही पाहिजे, तीव्र वैराग्य झाला पाहिजे. तो खरा ब्रह्मविद्येचा अधिकारी. म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी प्रामुख्याने, आणि असा जो आहे तोच खरा ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे. ब्रह्मलोक तृणिकार वैराग्यस्य धीर्मतः, तू तसाच आहे ज्या ठिकाणी सर्व मिळवायचं आहे, जे विद्या विषय पुत्रादी त्यांची जेथे परिसमाप्ती होते. ज्या ठिकाणी सर्व मिळवायचे आहे काय, जे विद्या विषय पुत्रादी त्यांची जेथे परिसमाप्ती होते, तसेच आध्यात्मिक आदिभूत आणि आदिदैव जे जगत, त्या संपूर्ण जगाचे आश्रयभूत असणारे आणि क्रतू आणि उपासना यांच्यापासून मिळणारे सर्वश्रेष्ठ जे हिरण्यगर्भस्थान, ज्या ठिकाणी सर्व भीती नाहीशी होते किंवा नाहीशी झाली आहे, म्हणजे अशा प्रकारचं असणारं ते हिरण्यगर्भस्थान, की जिथं गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची भीती, म्हणजे ब्रह्मलोकाचा इथं विषय झालेला आहे.
प्राप्त होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे स्तोममहम, स्तोम म्हणजे स्तुत्य आणि महदादी ऐश्वर ज्या अष्टसिद्धी त्यांनी युक्त असे जे सर्वांपेक्षा असे जे श्रेष्ठ उरुगायन ज्या ठिकाणी अनेक दीर्घकाल स्थित असते असे जे हिरण्यगर्भपद या सर्वांचा तू निश्रयाची प्राप्ती होऊ यासाठी मोठ्या धैर्याने त्याग केला आहे. म्हणजे अशा प्रकारे असणारं जे ब्रह्मपद आहे त्या ब्रह्मपदाचं महत्त्व किती दुर्लभ आहे ते ब्रह्मपद, की त्या ब्रह्मपदामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुला काय काय मिळणार आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगून एवढं असणारं उच्च विभूषित जे ब्रह्मपद आहे त्या ब्रह्मपदाचा सुद्धा तू काय केलेला आहे, तू त्याग केलेला आहेस. आपल्या जीवनामध्ये त्या ब्रह्मपदाचा सुद्धा तू त्याग केल्यास आहे. आणि म्हणून काय, म्हणून तुझ्यासारखा असा दुसरा श्रेष्ठ मिळणे कठीण आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्याच्यामध्ये अत्यंत तीव्र वैराग्य निर्माण झालेला आहे असा योग्य शिष्य सांगितला. त्याच्या मनामध्ये काय झालं, अत्यंत तीव्र वैराग्य निर्माण झालेला आहे असा योग्य शिष्य मिळणं सुद्धा काय अत्यंत कठीण आहे. अनेक प्रकारचे शिष्य आहेत, परंतु या सर्व अनेक शिष्यांमध्ये ज्याच्या मनामध्ये अत्यंत काय पाहिजे, तीव्र वैराग्य पाहिजे, ब्रह्मच पाहिजे, ब्रह्मा व्यतिरिक्त अन्य काही नाही, परमेश्वरच जाणून घ्यायचा आहे. आता न फिरे माघारी महाराजांचं वचन, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं अभंगामधलं वचन आहे का, काय आता न फिरे माघारी म्हणतात की आता या मार्गावर आलेलो आहोत ना, जे काय होईल ते होईल, आता कुठल्याही परिस्थितीमध्ये माघारी फिरायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे तीव्र वैराग्य निर्माण ज्यावेळेस होतं त्याच वेळेस परमेश्वराची प्राप्ती होते. आणि असंच तीव्र वैराग्य या ठिकाणी नचिकेताच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे तुझ्यासारखा योग्य शिष्य, की गुरूंना सुद्धा योग्य शिष्य असल्यानंतर गुरुला पण आनंद होतो की याला जर विद्या दिली तर काय होणार आहे, ते निश्चितपणे फलप्रदायिनी होणार आहे. फलप्रदायिनी होणार आहे म्हणजे काय, फार काय संपत्ती देणार नाही ती विद्या, परंतु फलप्रदायिनी होणार म्हणजे ती जी विद्या दिलेली सार्थक होणार, म्हणजे तो पुढे ती असणारी परंपरा, ती संप्रदाय तो घेऊन जाणार आहे, अव्याहत पुढे कंटिन्यू करणार आहे. तेच फल या ठिकाणी. दुसरं काय ते विद्या दिल्यानंतर फार लाखो रुपये कमवून आणून देईल तसं काय नाही, परंतु दिलेली विद्या सत्पात्री दिली की काय कराल, तो त्या अनुषंगाने पुढे घेऊन जाईल, ती पुढे त्याच्या शिष्याला देईल, पुढे त्याच्या शिष्याला, म्हणजे कशी अशी असणारी सगळी परंपरा अव्याहत जी चालू आलेली आहे. नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तींच तत्पराशरंच व्यासं शुकम आदी करत आत्तापर्यंत अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. जिथं नारायणापासून अथवा सदाशिव समारंभापासून चालू झालेली जी असणारी गुरु शिष्य परंपरा अव्याहतपणे कुठपर्यंत, अस्मदाचार्यपर्यंताम, अस्मद आचार्यपर्यंताम, आमचे असणारे जे आचार्य आहेत त्या आचार्यांच्या पर्यंत काय झाली, ही येऊन थांबलेली आहे. म्हणजे अशी संपूर्ण परंपरा राखण्यासाठी योग्य शिष्य मिळाला म्हणजे मग गुरुला पण बरं वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी नचिकेताची प्रार्थना करतात, माझ्यापेक्षा सुद्धा तुझी योग्यता फार मोठी आहे अशी प्रशंसा. आणि मी अशा प्रकारची प्रशंसा, माझ्यापेक्षाही मी तरी काय अग्नी आदी कार्य आहे, अग्निकार्यादी विद्या प्राप्त करून हे याम्य पद प्राप्त केलं, हे मागच्या पाठाला पाहिलं आपण. परंतु तुला काही नको, तुला फक्त मोक्षच पाहिजे, ज्ञानच पाहिजे, ज्ञानादेव कैवल्यम असा तुझा अट्टहास आहे, काही बाकी नको. ज्याप्रमाणे ध्रुव त्या ठिकाणी त्या वडिलांच्या मांडीवरनं बाजूला केल्यानंतर आईने काय होतो, मला बाकी काय ना असं पद दे, ध्रुवपद, त्या 8च वर्षाचा असणारा तेच प्राप्त झालं पाहिजे, तेवढाच त्या 7 वर्षाचा, मला बाकी काही नको, तीव्र वैराग्य, मला ते कळू देच नक्की काय आहे ते. आणि म्हणून अत्यंत मला त्याबद्दल संतोष निर्माण झाला. म्हणजे म्हणून यम म्हणतो की जे त्या ठिकाणी काय, माझ्यापेक्षाही तुझी योग्यता श्रेष्ठ आहे म्हणतो, की माझ्यापेक्षा काय तुझी योग्यता अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण का, मी तरी अडकलो, परंतु तू या सर्वांपेक्षा पुढं जाऊन जे ब्रह्मपद आहे, म्हणजे ब्रह्मपदाबद्दल
असणारी अत्यंत कृतज्ञता, त्याच्यामध्ये असणारे उद्गार, गौरव उद्गार या ठिकाणी करून पुढचा असणारा मंत्राच्या द्वारे पुन्हा ते जे आहे आत्मपद ते कसं आहे, ते अत्यंत गूढ आहे. पुन्हा पुन्हा सांगितलं गीतेच्या भाषेत राजविद्या राजगुह्य अत्यंत गूढ असणारं ते काय, ते प्राप्त केल्यानंतर त्याची काय फलप्राप्ती, की असं जे ब्रह्मपद आहे हे एकदा प्राप्त केल्यानंतर काय, जसं गीतेमध्ये सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, प्रजातीयता कामापासून आरंभ करून स्थितप्रज्ञ का भाषापासून जे सगळे जे पुढचे असणारे श्लोक काय, तो स्थितप्रज्ञ आहे, आत्मज्ञानी आहे. त्याने एकदा आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर काय होतं त्याचं, ते सगळं तिचं वर्णन केलं. स्थितप्रज्ञस्य का भाषाचा प्रश्न करून उत्तरामधून प्रजातीयता कामांपासून विहाय कामान्य सर्वान् पुमांश निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छति. परमशांती जी आहे ती परमशांती प्राप्त करून घेणं हे जीवाचं मुख्य कर्तव्य. त्यासाठी काय काय अपेक्षित आहे ते सगळं त्या ठिकाणी सांगितलं. तसं अत्यंत दुर्लभ असणारं हे आत्मतत्व हे प्राप्त झाल्यानंतर काय होतं, मत्वा धीरो हर्षशोकौ जहाती. शोक आणि दुःख जे आहे, हर्ष आणि शोक या दोन्हीचं काय करतो तो, या दोन्हीचाही त्याला पार करून जातो. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा हर्ष अथवा शोक दुःख, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर काय होणार आहे, तर हेच होणार काय, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. पुन्हा दुःख नाही होणार, कारण दुःखाचं मूळ कळलं कुठं आहे, काय, कामना वासना पाहिजे, नीड वॉन्ट्स, हे त्याचं मूळ आहे. आणि म्हणजे तेच जाळल्यानंतर काय होणार आहे, ते उगवणारच नाही वरती. आणि मग अशा प्रकारे ते उगवलंच नाही तर मग काय, मग हर्ष पण नाही आणि शोक पण नाही, काही नाही. मग काय, एकच अवघा रंग एक झाला. त्या अनुषंगाने पुन्हा त्याचा असणारी फलप्राप्ती 12व्या मंत्रापासून करतात. काय म्हणतात 12व्या मंत्रात, तम दुर्दर्शम गूढमनुप्रविष्टम गुहोहितं गौवरिष्ठं पुराणम अध्यात्मयोगादि गमेन देवम मत्ता धीरो हर्षशोकौ जहाती. अशा प्रकारे कसं आहे, ते अत्यंत कठीण पूर्वक दिसणारे, कसं अत्यंत कठीण आहे. दूरात् सुदूरे तद अंतिकेच, करायला गेलो, प्राप्त करायला गेलो तर कसं आहे, मंत्रशास्त्र त्या ठिकाणी दूरात् सुदूरे तद अंतिकेच म्हणायला गेलं अत्यंत लांब आहे, की प्राप्त होईल का नाही ही पण शंका आहे. परंतु तदंतिकेच ते तेवढंच जवळ आहे, दोन्ही आहे, जेवढं लांब आहे तेवढंच जवळ आहे. ते ज्या ठिकाणी सांगितलं अत्यंत कठीणतापूर्वक दिसणारं, कसं, अत्यंत गूढ स्थानामध्ये, सहजी नाही प्राप्त होणार, म्हणून अत्यंत गूढ स्थानामध्ये अनुप्रविष्ट असणारं, बुद्धिस्थित गहन स्थानामध्ये राहणारे, अत्यंत सूक्ष्म असणारं, बुद्धिस्थित अत्यंत गहन स्थानामध्ये राहणारं, अत्यंत पुरातन अनादि कालापासून असणारं, अत्यंत पुरातन असं काय, हे सगळं असणारं ते आत्मतत्व. त्याला काय, अध्यात्मयोगाच्या द्वारे, अध्यात्मयोग आहे म्हणजे ब्रह्मविद्या जी आहे त्याच्याद्वारे प्राप्त करून जे बुद्धिमान लोक आहेत तुझ्यासारखे, ते काय, हर्ष आणि शोक जे आहे त्याचा काय त्याग करतात. म्हणजे त्यांना हे एकदा आत्मतत्व प्राप्त झालं की त्यांच्या जीवनामध्ये हर्ष शोक म्हणजे काहीच नाही, सिद्ध असिद्ध, सुख नाही दुःख नाही, काहीच नाही त्या ठिकाणी. म्हणून योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगवी यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदते नंदते होतं. अशा प्रकारे तो सगळ्या असणाऱ्या हर्ष शोक याला पार जाऊन एक तैलधारावत जो ब्रह्मानंद आहे तो ब्रह्मानंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. कोण, ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारे विवेक वैराग्य उत्पन्न झालेला आहे असा असणारा साधक, ते आत्मतत्व जे अत्यंत दूर वाटत होतं, म्हणून दूरात् सुदूरे, अत्यंत दूर जरी वाटत असलं तरी
या सगळ्यांच्या अनुषंगाने विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती यांच्या अनुषंगाने तेच आत्मतत्व कुठं याच ठिकाणी, ते कुठेही नाही, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, तो हृदयामध्येच या ठिकाणीच आत्मारामू, तो याच ठिकाणी, तो कुठेही गेलेला नाही. त्याला याच ठिकाणी एकूण हे अशा प्रकारचे असणारे विवेक वैराग्य संपन्न साधक त्या आत्मारामूला याच ठिकाणी प्राप्त करून काय, हर्ष आणि शोकाचा त्याग करून निरतिशय आनंद, कुठलाही मिश्रित नाही. आत्ता जे आनंद आपल्याला जे प्राप्त होतात हे मिश्रित आहे. इंद्रिय आणि विषयांचा संयोगजन्य आनंद आहे. इंद्रियांना विषय प्राप्त झाले तरच आनंद आहे. गुलाबजाम मिळाल्यानंतरच त्याला बरं वाटतंय, नाही मिळालं की दुःख आहे. म्हणजे इंद्रिय आणि विषयांचा असणारा सन्निकर्षाने प्राप्त होणारा एकत्रितपणे त्याला ते भोग प्राप्त झाले की मग आनंद, नाही झाले की दुःख. परंतु हा निरतिशय आनंद आहे, हा कुठल्याही इंद्रियजन्य आनंद नाही. म्हणून अशा प्रकारचा असणारा हा निरतिशय आनंद तो त्या ठिकाणीच आहे, कारण तो त्याचं स्वरूपच आहे. काय, सच्चित आनंद स्वरूप, आत्म्याचं स्वरूप सांगितलं. आत्मा कहा सच्चिदानंद स्वरूप, त्या ठिकाणी सांगितलं तत्वबोधामध्ये की आत्म्याचं स्वरूप काय आहे, तो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. ते त्याचं स्वरूपच आहे. आणि त्याचं ते स्वरूपच, जी वस्तू त्या आपापल्या स्वरूपापासून कधीही ढळत नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा जे आनंद 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 जे आपण सारखा आनंदाच्या अनुषंगाने धावत असतो ते काय, स्वरूपाकडेच, फक्त आपल्याला कळत नाही. आपण तो आहे तिथे न मानता काय करतो, जिथं नाही तिथं मानण्याचा प्रयत्न करतो आणि मग दुःख. त्यासाठी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी पुन्हा उपनिषदांनी सांगितलं काय, परांजघानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यतीनांतरात्मन कश्चित धीर आत्मा नाईक्षत आवृत्त चक्षु सांगितलं. अमृतमच्छन, हे बहिर्मुख जी इंद्रिय झालेली आहेत ना, सारखे हे बघते ते बघतोय, इकडे जायचे तिकडे, त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना अंतर्मुख केलं पाहिजे. कश्चित धीर आत्मा नाईक्षत आवृत्त चक्षु, आवृत्त चक्षु म्हणजे जे काय बाहेर बघतायत त्यांना काय केलं, आवृत्त केलं, अंतर्मुख केलं. तेव्हाच काय अमृतत्वमिच्छन, अमृतत्वाची ती प्राप्ती होण्याच्या अनुषंगाने किंवा ते अमृतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे की बहिर्मुख इंद्रिय जी झालेली आहेत आत्ता, त्या संपूर्ण इंद्रियाला सर्वात प्रथम अंतर्मुख करून घेतलं पाहिजे. की जो आनंदाच्या अनुषंगाने तुम्ही धावताय ना बाहेर, तो बाहेर नाही, तो कुठे इथेच आहे, हे त्यांना पहिलं ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे मग काय, त्यांचं सारखं जे आहे इकडे धाव तिकडे धाव, या इकडे जायचं तिकडे जायचं, सगळं काय होईल, आपल्या आप स्थिर होईल. आणि मग काय, मग सहज अवस्थेमध्ये मग काही त्याला करायला लागणार नाही. त्याला कळलं की इथं गेल्यानंतर दुःखच आहे की मग काय, तो त्या रस्त्याला जात नाही. आणि तसं त्या एकदा कळालं की या संसारामध्ये काय दुःखच आहे, दुःखालयम अशाश्वतम, की पुन्हा त्या रस्त्याला जाणार नाही. मग काय, एकांते सुखमाप्स्यताम, आपल्यामध्येच तो आनंद घेण्याचा प्रयत्न करून पाहू. काय म्हणतात, अशा प्रकारे जो ते आत्मतत्व प्राप्त करतो त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा हर्ष शोक राहत नाही. तो असणारा निर्विकल्प आनंद, निरतिशय जो आनंद आहे तो निरतिशय आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. हे असणारं त्याचं फळ या असणाऱ्या 12व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा असणारा आचार्यांचं भाष्य, यम त्वम ज्ञातुम इच्छस आत्मानं तम दुर्दर्शम दुःखेन दर्शनम अस्य इति दुर्दर्शो अतिसूक्ष्मत्वात् तम गूढम गहनम अनुप्रविष्टम प्राकृत विषय विकार विज्ञानैः प्रच्छन्नम इति एतत् गुहाहितं गुहायां बुद्धौ स्थितं तत्र उपलभ्य मानत्वात्. अशा प्रकारे आचार्य काय म्हणतात, 12व्या मंत्रामध्ये यम आता काय म्हणतोय, यम म्हणतोय आता शेवट काय म्हणतोय, यम या मंत्राच्या द्वारे 12व्या मंत्राच्या द्वारे अरे नचिकेताला आता यम म्हणतोय काय, अरे नचिकेता तू देहादिकाहून वेगळा असलेला जो जीवात्मा, त्याचे जे परमार्थ स्वरूप परब्रह्म, त्याचे जे ज्ञान
की ज्याचे ज्ञान झाले की समूल संसाराची अत्यंतिक निवृत्ती होते, असे जे निश्रेय साधन आत्मज्ञान, त्याविषयी तू प्रश्न विचारलास. यापेक्षा दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही, म्हणून तू फार श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे विचारलेल्या प्रश्नाची व विचारण्याची प्रशंसा केली की अशा प्रकारे तू जो प्रश्न केलेला आहे आता पुन्हा यम नचिकेताची या सगळ्या अनुषंगाने पुन्हा स्तुती करतात की अशा प्रकारे देहादिकापासून वेगळा असणारा तो जीवात्मा, त्याचं परमात्मा स्वरूप काय, तर परब्रह्म स्वरूप वगैरे हे सगळं जे आहे, म्हणून अशा प्रकारे जो प्रश्न आहे हा प्रश्न कदापि कुणी विचारत नाही. आपण सगळे जर पाहिलं, सांसारिक लोक जरी देवाकडे गेले तरी काय कोणी म्हणतं का मला परब्रह्मतत्व काय आहे कळू द्या, सांसारिक विषयच मागत राहतात. याचं असं होऊ द्या, त्याचं तसं होऊ द्या, हे झालं पाहिजे, घर झालं पाहिजे, गाडी झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, मुलाला शिक्षण झालं पाहिजे, नोकरी लागली, सगळं हेच आहे, दुसरं काही नाही. जे मागायचं ते मागायला नाही जात नाहीत, जे न राहणाऱ्या गोष्टी आपण मागत असतो आणि राहणारी काही मागतच नाही असो. आणि म्हणून अशा प्रकारे ती गोष्ट मागितल्यामुळे ते आत्मतत्व जे आहे ते तू मागितल्यामुळे खरोखरच तू अत्यंत काय श्रेष्ठ दर्जाचा शिष्य असं म्हणून त्याची त्या ठिकाणी प्रशंसा केली. यम म्हणतो, तू ज्या आत्म्याचे ज्ञान स्वतः व्हावे अशी इच्छा करतोस, तो आत्मा कसा आहे ते तुला सांगतो मी तुला. तुझ्या आत्मतत्वाविषयी प्रश्न केला आहेस ना, तो प्रश्न आत्मा कसा आहे तो तुला सांगतो. तो आत्मा कसा अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून तो दूरदर्श आहे, अत्यंत सूक्ष्माति सूक्ष्म आहे. मग अशी सांगितलं आपण अत्यंत सूक्ष्म आहे तो, सहसा जी जडबुद्धी आहे म्हणून बुद्धी सूक्ष्म पाहिजे त्याला. म्हणून बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी इतर हे सगळे जे काय आहे यम नियम नियमावली जी काय सांगितलेली आहे, युक्ताहार विहारस्य वगैरे हे सगळं काय जे सांगितलं त्याकरता बुद्धीची सूक्ष्मता पाहिजे. सूक्ष्म बुद्धी झाल्यानंतर अतिशीघ्र ती ग्रहण करते आणि म्हणून तो आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून अत्यंत दुर्दर्श सहजा. म्हणून राजविद्या राजगुह्य सांगितलं, पुन्हा तिथे यात आलो. अत्यंत गुह्य असल्यामुळे सहजा तो प्राप्त होत नाही, मोठ्या कष्टाने त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. फार त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन गुरु उपसक्ती तद्विज्ञानार्थम गुरुमेवा अभिगच्छेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच त्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी त्याचं ज्ञान प्राप्त होतं. त्या कष्टाने त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. असा तो आत्मा गूढ अनुप्रविष्ट प्राकृत शब्दादे विषयक जे ज्ञान त्याचे अत्यंत प्रच्छन्न म्हणजे गुप्त आहे आणि म्हणजे सहजासहजी त्याचं ज्ञान आहे हे मिळत नाही. अत्यंत तो कसा आहे गुप्त आहे. तो आत्मा बुद्धिरूपी जी गुहा तिथे ठिकाणी स्थित आहे. बुद्धिरूपी जी गुहा आहे त्या बुद्धिरूपी गुहामध्ये ते आत्मतत्व स्थित म्हणजे अंतःकरण जे तुष्ट आहे, मनबुद्धी चित्त अहंकार त्या ठिकाणी ते स्थित आहे असं थोडक्यात जाणून घेतो. अत्यंत प्रच्छन्न गुप्त आहे तो आत्मा. बुद्धिरूपी जी गुहा त्या ठिकाणी स्थित आहे. बुद्धी हे आत्म्याच्या उपलब्धीचे स्थान, जसं शालिग्रामशिले प्रमाणे विशेष स्थान हा, ज्याप्रमाणे शालिग्रामामध्ये आपण विष्णू आता शिवाची काय करतो कल्पना करून त्याचे पूजन करतो, म्हणजे तोच विष्णू का तिथं उपलब्धीचं स्थान की शालिग्रामामध्ये विष्णू पूजन करावे. जसं नर्मदेच्या असणाऱ्या शिलाखंडामध्ये शिवपूजन करावं तसं शालिग्रामामध्ये विष्णूपूजन सांगितलं. म्हणजे काय ती असणारी भावना, तसं ते आत्मतत्व मग कुठे इथे मग बुद्धिरूपी गुहामध्ये ते आहे असं मानून त्या ठिकाणी त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा तेच सांगितलं. आणि म्हणून शालिग्राम इथं का अशा प्रकारे शालिग्रामशिले प्रमाणे विशेष स्थान हा गौवरेष्टम अनेक अनर्थ संकटकारक असे जे शरीरत्रय अशा असणारे अनेक अनर्थातन संकटकारक असे असणारे काय शरीरत्रय म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण तीन प्रकारची शरीर आहेत या ठिकाणी. स्थूल आपण जे पाहतो हे वर दिसणारं, त्यानंतर त्याच्या हात असणारं सूक्ष्म शरीर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं कारण मूल अज्ञान ज्याला आपण काय म्हणतो कारण शरीर. आणि म्हणून अशा प्रकारे हे काय तिन्ही जे शरीरत्रय त्या ठिकाणी तो राहतो. म्हणून तो आत्मा फार कष्टाने दिसणारा आहे. असा जो सनातन नित्य आत्मा त्याच्या साक्षात्काराचे साधन काय अध्यात्म योगाधिगम, असा जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी कोणतं साधन आहे तर अध्यात्म योगेनं, म्हणजे सर्व बाह्य अंतर विषयांपासून मनाची निवृत्ती करून सर्व जे बाह्य अंतर विषय आहे
त्या बाह्य विषयांपासून काय केला पाहिजे, मनाची निवृत्ती करून मगाशी सांगितल्याप्रमाणे परान ठिकाणी व्यतरण स्वयंभूत अस्मान परान पुष्यदिनांतरात्मन त्या अनुषंगाने कश्चित धीर आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षु झाला पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुख होऊन काय मनाची निवृत्ती करून केवळ आत्म्याच्या ठिकाणी सर्व वृत्तींना स्थापना करणे ही त्याची प्राप्ती आहे. सगळ्या ज्या वृत्ती आहे विजातीय वृत्तींचा जो प्रभाव आहे त्याला काय केलं पाहिजे, त्याला सजातीय वृत्तींमध्ये इकडे तिकडे जाणारं जे पाणी आहे शेतामध्ये ते काय करतो, बांध करून आपण एकत्र एका ठिकाणी आणण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न करतो, इकडे तिकडे गेल्यावर तर काय शेताची नासाडीच करणार आहे. म्हणून मग काय करतो आपण, त्याला त्या ठिकाणी सऱ्या वगैरे करून त्याला व्यवस्थित एका ठिकाणी आणून जिथं पाहिजे तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तसा या अंतःकरणामध्ये असणारे संपूर्ण विजातीय वृत्तींचे प्रवाह आहेत. म्हणजे ते इकडं जायचे तिकडं जायचं, अमुक करायचं तमुक करायचं, पंचज्ञानेंद्रियाच्या अनुषंगाने ते सारखे त्या जीवात्म्याला सतवतातच आहे. आज हे खायचं, उद्या तिकडे फिरायला जायचं, आज असं करायचं, उद्या तसं करायचं आहे. म्हणून या सगळ्यांना मग हे विजातीय वृत्तीप्रवाह काय केलं पाहिजे, सगळ्यांना सजातीय वृत्तीप्रवाहामध्ये म्हणजे आत्मज्ञानाचा असणारा जो वृत्तीप्रवाह आहे मनाची निवृत्ती करून आत्म्याच्या ठिकाणी सर्व वृत्तींची स्थापना करणे. या आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाकडे त्या सगळ्यांना घेऊन यायचे आणि तिथं त्यांची स्थापना करणे हीच त्याची प्राप्ती. आणि म्हणजे अशा प्रकारे योग्य मार्गावर त्याला लावून दिलं किंवा हीच त्याची काय प्राप्ती. अशा साधनाने धीर पुरुष स्वयंप्रकाश जो आत्मा त्याचा साक्षात्कार करून घेतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग तो धीर पुरुष आहे तो काय ते आत्मतत्व या ठिकाणी त्याची प्राप्ती करून घेतो. तो सर्व हर्षशोकांचा त्याग करून त्याला काही नाही, सुख दुःख काही त्या ठिकाणी मग राहत नाही. एकच असणारं ते आत्मतत्व एकदा प्राप्त झालं की त्याला काही न सौख्यम न दुःखम न पुण्यम न पापम, ज्याप्रमाणे आत्मषटकामध्ये सगळं सांगितलं काय काय तर आत्मतत्व आपण चिदानंद रूप शिवोहम सच्चिदानंद स्वरूप त्या आत्मतत्व प्राप्त झाल्यानंतर पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पुण्य पाप सुख दुःख त्या ठिकाणी काही राहत नाही. तेच सांगितलं सर्व हर्ष शोकाचा त्याग करतो. आत्मा उत्कर्ष पापकर्ष रहित आहे. तो एक समान आहे. त्याच्यामध्ये आत्म्यामध्ये उत्कर्ष झाला आता त्याचा अपकर्ष झाला असं काही होत नाही, एक समानच आहे. अलग लक्षात पापकर्ष रहित आहे म्हणून त्या ते ठिकाणी वैशेषिक सुखदुःखाचा संबंध नाही. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो स्थिर आहे एका ठिकाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही उत्कर्ष अपकर्ष नसल्यामुळे सुखदुःखाचा त्या ठिकाणी कुठलाही संबंध नाही. तो केवळ सुखस्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूपच आहे. असा असणार सच्चित आनंद स्वरूप आत्मतत्व. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विवेक वैराग्य आहे. तो काय करतो, तो बाहेर कुठेही न जाता याच ठिकाणी अंतस्थ आत्मानम अजम्न दृष्ट्वा याच ठिकाणी त्याचा साक्षात्कार करून जीवनाची इति कर्तव्यता जे आहे धर्म अर्थ काम मोक्ष स्वरूप जे फल आहे ते प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे नचिकेताची असणारी स्थिती या सगळ्या मंत्राच्या द्वारे यमराज या ठिकाणी करतात. अशा प्रकारे असणारा 12वा मंत्र या ठिकाणी करून 13वा मंत्राच्या द्वारे पुन्हा तो विषय पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात. एज श्रुत्वा संपरिक्रक्य त्याचा असणारा अर्थ विशेष असं उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.